मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेतून जवळपास 45% महिला अपात्र. हा एक महत्वाचा आणि गांभीर्य असणारा विषय आहे. सरकारने या योजनेकडे जवळपास दुर्लक्ष केल्यासारखं आपल्याला दिसून येत आहे. कारण की आपण पाहत असाल की आपण ऑडियन्स पोल पण घेतले, त्यामध्ये पण स्क्रीनशॉट मी ऑडियन्स पोलचे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत की सरकार कशा प्रकारे ज्या पात्र महिला आहेत त्यांना पण या योजनेचा लाभ देत नाही. आता तुम्ही पात्र आहे का ना अपात्र आहे हे पण तुम्हाला समजत नाही, कारण की सरकारमार्फत याविषयी काही वक्तव्य होत नाही. या योजनेची ही योजना जी राबवतात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्फत या योजनेबद्दल काही स्पष्टीकरण तुम्हाला दिले जात नाही. तर जास्तीत जास्त आपले जे महिला असतात, बहिणी असतात, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सरकारी जे काही घटक असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणे गरजेचं आहे. जास्तीत जास्त लोकांनी ह्या व्हिडिओला फॉलो आणि लाईक करा, त्यामुळे हा जास्तीत जास्त व्हिडिओ फॉलो जो आहे तो व्हायरल होईल. कारण की अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला व्हायरल करणं गरजेचं असतं. सरकार या योजनेबद्दल उदासीनता का आहे मित्रांनो लक्षात घ्या. भरपूर दिवसापासून या योजनेचे हप्ते हे पेंडिंग मध्ये पडत आहे. आता या योजनेचे हप्ते जवळपास 1 महिना नंतर 2 महिन्यानंतर असे यायला चालू झाले होते. त्यानंतर आता जे हप्ते आले या योजनेतून पाठीमागे पण बऱ्याचशा महिलांना अपात्र करण्यात आले. त्यांचेही कारण अजून स्पष्टपणे सांगितले आलेले नाही, किंवा ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांनाही एखादी लिस्ट देऊन की तुम्ही या कारणाने अपात्र झालाय हे त्यांना अजूनही स्पष्ट केलेलं नाही. आता तर भरपूर प्रमाणात जवळपास 40 ते 45% महिला अपात्र झालेल्या आहेत, पण त्यांनाही अजून फिक्स कारण अपात्र झाला आहेत का, तुम्हाला हप्ता येणार आहे का, तुम्हाला पैसे जमा होणार आहेत, 1 महिना हप्ता जमा होणार आहे, 2 हप्ता जमा होणार, अशाही बऱ्याचशा आपल्या बहिणी आहेत ज्यांना फक्त मार्च महिन्याचा हप्ता जमा झालाय. याचा अर्थ आपण असा घ्यायचा का ही योजना या ठिकाणी जी राबवण्यात येत आहे ती योजना व्यवस्थितरित्याने राबवण्यात येत गेलेली नाही, योजनेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, असं कोणतेही स्पष्टीकरण या सरकारमार्फत देण्यात आलेलं नाही. जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा. सरकारी काही प्रतिनिधी असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आपण ही अशा व्हिडिओला प्रतिसाद देत राहा, फॉलो करत राहा, लाईक करत राहा. कारण की भरपूर ज्या आपल्या बहिणी आहेत त्यांचे जे पैसे, त्यांना जे येणारे पैसे, आता तुम्ही पैसे जर हप्ते जर ठराविक महिलांना पाठवत असताल, जर पाठवायचेच नसतील तर 100% महिलांना पाठवू नका. तुम्ही 50% पाठवत असाल, 50% पाठवत नसताल, जर पाठवत नसताल तर अपात्र जर गृहीत धरत असाल तर अपात्र का आहेत याबद्दलही तुम्ही पूर्णपणे माहिती देत नाही. ही खूप चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आपण याबद्दल आवाज उठवला पाहिजे. आवाज